पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ओम श्री परमात्मने नमः। अथ सप्तदशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा। तया नमो जीव गणेंद्रा सद्गुरु तुझ। 17व्या अध्यायातलं हे मंगलाचरण आहे। ज्या वेळेस मंगलाचरण लिखाण असतं तेव्हा माऊली त्यांच्या मनात जे काही आहे ते मन मोकळेपणाने लिहितात। बाकीचा अध्याय सुरू झाला आणि गीतेचा श्लोक सुरू झाला की गीतेच्या श्लोकातले पदाचे जे भाव आहेत त्याप्रमाणे ते लिखाण करतात। पण मंगलाचरणात त्यांना कशाची अशी काय आहे की बांधिलकी नाही। जसं पुढं प्रत्येक श्लोकाचीच बांधिलकी आहे तसं इथं मन मोकळेपणानं लिहायचं आहे। आणि त्यांच्या आवडीचा विषय कोणता तर श्रीगुरु। श्रीगुरूबद्दल जे जे काही असेल अंतःकरणातलं अत्यंत पूजनीय आदरणीय भाव तो वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जातो। श्रीगुरु सामान्यतः जीवाचा उद्धार करणारे असतात। जीव हा परमार्थाला लागत असेल तर त्याला पहिल्यांदा श्रीगुरूची गरज आहे। श्रीगुरूपासूनच श्रीगुरूची भेट झाल्यानंतर त्याचा परमार्थ सुरू होतो आणि श्रीगुरूच्या कृपेतच त्याच्या परमार्थाचं इतिकर्तव्यता होत असते। सगळं फळ तुला कुठं मिळत असेल तर श्रीगुरूची कृपेतच आहे। म्हणून परमार्थ साधकाला श्रीगुरू हे अनन्यसाधारण आहेत। दुसरी गोष्ट आणखीन कशी की जे जे काही प्रासादिक ग्रंथ आहेत, माऊलींचे ग्रंथ आहेत, नाथरायांचे ग्रंथ आहेत, तुकोबारायाचे अभंग आहेत, हे जे काही आहे किंवा रामदास स्वामीचे ग्रंथ आहेत, या सगळ्या ग्रंथाला प्रासादिक ग्रंथाला एकच भाग असतो की गुरु शिष्य संवाद असतो। हा संपूर्ण ग्रंथ लिखाणाचा भाग गुरु शिष्य संवादातून शिष्य आणि श्रीगुरू। शिष्य काहीतरी प्रश्न विचारतो, श्रीगुरू उत्तर देतात। आणि कधी कधी काय आहे की आक्षेप आणि समाधान, म्हणजे श्रीगुरूंनीच आक्षेप घ्यायचा की तुझ्या मनात आता असं आलं असेल, हा झाला आक्षेप, आणि त्याचं समाधान श्रीगुरूंनीच उत्तर द्यायचं। आपणच प्रश्न निर्माण करायचा आणि आपणच उत्तर द्यायचं, हे एक संवादातलाच भाग आहे। असा चालू असलेल्या संवादामध्ये जीवाच्या दृष्टीनं श्रीगुरू कोणत्या कोणत्या प्रकारानं दिसून येतात, श्रीगुरूची जी काही कार्यशैली, श्रीगुरूचे जे काही चाललेले आमच्यावरचे उपकार आहेत ते कसे चाललेत, काय आहे त्यांची कार्याची पद्धत। आणि दुसरी गोष्ट अशी की कोण्या एका शिष्याला त्याच्या त्याच्याच भावनेतून जे काही श्रीगुरू दिसतात, पण त्या श्रीगुरूचं जे काही चाललेलं कार्य ते असताना एकाकडं असतं पण होताना सगळ्याकडं असतं। म्हणजेच काय आहे की एकाच्या काही वाडे उगवे बहुतांचे कोडे, हे सगळं जर काही असेल तर त्यांच्या ठिकाणी काय आहे की ती स्पष्टता होते की हे सगळ्यांच्याच उपयोगाचं आहे। म्हणून आता त्याच्याकडं काय सांगतात की ते जे काही आहे की जे सगळ्यासाठी त्याचं उत्तर दिलं। विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा। हे भगवंता, तू कसा आहेस तर तुझं जे स्वरूप आहे ते आहे, पण तुझ्या ठिकाणी जे काही नितांत श्रद्धेचं ठिकाण आहे, तुम्ही ज्या
समाधीमध्ये नेहमी बसलेला असतात, ती समाधी म्हणजे योग निद्रा आहे. वास्तविक निद्रा आणि समाधी ह्या दोघांमध्ये थोडाच फरक आहे, दोघंही सारखेच. पण समाधीत ज्ञान आहे आणि निद्रेमध्ये अज्ञान आहे. समाधीत सगळं काही कळतं, निद्रेमध्ये काहीच कळत नाही. आता हे जे काही आहे की समाधी आहे आणि समाधीला सगळी जाणीव आहेत. कोणत्या? आंतररंगाच्या ठिकाणी आत्मस्वरूप झालेल्या आणि आत्मसुखाची अनुभूती घेत असलेल्या सगळ्या जाणीव आहेत. वास्तविक पाहता काय असतं की तो जो काही आहे त्याच्या ठिकाणी समाधी ह्याची जी काही तुमच्या आमच्या ठिकाणी कल्पना आहे ती काढून टाकण्याकरता एकनाथ महाराज म्हणतात की ताटस्थ्या नाम समाधी म्हणता ठकली ज्ञाती याची बुद्धी. तटस्थ होणं म्हणजेच समाधी असं नका. समाधीचा अभ्यास करण्याकरता परिपूर्णतेनं आसन घालावंच लागतं, एकाग्र व्हावंच लागतं, हे आहे. पण एकदा ती कायमची सवय झाली की सहज समाधी झाली. आता त्याला आसनाचीच गरज आहे असं नाही. त्याच्या ठिकाणी जर काही असेल तर सतत तो भाव. भगवंताचंही असंच आहे, भगवंतही त्याच ह्याच्यामध्ये आहेत. म्हणून त्यांची जी योग निद्रा आहे त्या योग निद्रेत ते एकदा स्वस्थ असले म्हणजे इकडं सगळं जगाचं सगळं असे काय वाढ असते. जग कसं आहे तर विश्वविकासित. म्हणजे तुम्ही जरी योग निद्रेत असला तर तुमची सत्ता झोपलेली नाही, तुमची सत्ता आहेच. आणि ती सत्ता काय करते, तिच्या सत्तेवर बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात. मग विश्व सगळं होतं आणि विश्व नुसतं होत नाही, विकसित होत राहतं. विश्व एकदाच झालं असं नाही, सतत त्याचा विकास होतच जातो आहे. आपण जेवढं पाहतो आपल्या चालू आयुष्यातसुद्धा कोणाचं काय वय असेल, त्यांनी 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी जे पाहिलं होतं त्यात कितीतरी बदल आता आहेत, कितीतरी बदलत आलं. हा विकासच आहे ना. हे सतत विकसन आहे, म्हणून विकसनशीलच आहे. असं जे असणारं ते होतच राहील. पण कधीपर्यंत? तुम्ही त्या योग निद्रेत आहे त्यातनं तुम्ही जागे झाला की मग मात्र हे सगळं जे काही विश्वव्यापार आहे, विश्वाची मांडणी आहे ती कमी होईल. तुम्ही झोपलाय तोपर्यंत तुमच्या निद्रेच्या कालावधीत त्या मायेनं तुमची सत्ता घेतली आणि ती माया काय करते की तिने सगळीकडे झाकून टाकलं. विश्वव्यापी माया तिने झाकोळीले छाया. त्याच्या ठिकाणी तिची जी छाया म्हणजे तिचं असणं आहे, ती माया म्हणजे छाया आहे, तिचं असणं म्हणजेच विश्व आहे. आणि त्या विश्वाची जी काही असणारी आता समोर दिसत असणारी मुद्रा आहे ती विकसनशील मुद्रा आहे. तेव्हा जोपर्यंत तुम्ही त्या योग निद्रेत आहे तोपर्यंत हे समोर असणार आहे. आता त्या जगाचं असणं, त्या जगाचं विकसित होणं हेच जर साधकाला नडत असेल, कारण प्रत्येक गोष्ट जी आहे ती समोर आली की त्या गोष्टीचं जे काही स्वाभाविक आहे, म्हणजे एखादं जड वस्तू असू द्या, पण जड वस्तूला स्वतःचं काही ना काहीतरी आकर्षण आहे ना, तीसुद्धा तुम्हाला काय करते, ओढून घेते. रस्त्याने चाललं तर साधा लहानसा शिरगोळा आणि त्याचा तुकडासुद्धा आम्हाला काय होतो की सूर्याच्या किरणात आपण आलं तर डोळ्याला तो चमकून जातो. मग काही असो, अगदी काय आहे की जड वस्तू आहे आणि सजीव असणारे तरी काय, पक्षी सगळे जर बघितले तर किती वेगवेगळ्या रंगाचे आहेत. आपल्या ठिकाणी आपण अंगावर घातलेले कपडे 4 दिवसात मळून जातात, पुन्हा धुवावं लागतं. त्याला अनेक प्रकार असतात, तेव्हा ते कसे तरी स्वच्छ होतात. त्यांना कोण आहे, त्यांचा रंग कधीच जात नाही, जसं ना तसं राहतो. मग हे सगळं काय आहे, हे सुद्धा आमच्या दृष्टीने मोहकच आहे. अशा सगळ्या मोहाकडं आमचं जी गुंतवणूक झाली, त्यामुळं हा जो काही असलेला जीव आहे तो जीवपणातच राहिला. कारण जीवाला बाह्यदृष्टीच आली, तो इंद्रियांचा मालक झाला.
इंद्रियांच्या ठिकाणी जे काही असेल त्या कार्याला वाहतूक देण्याकरता हुकूम देणारा झाला आणि जे त्याने आणून दिले ते सांभाळणारा झाला. म्हणून ह्या जीवाची जी काही असेल ती बाजूला काढणारे तुम्ही कोण आहात? तर गणेंद्रच आहेत. कोण? तुम्ही सद्गुरू. कारण जीव हा जो काही आहे तो जीव हे जे सगळे आहेत म्हणजे जसं गण आणि गणेश हे काय आहे? एक सैन्य फळी. गण म्हणजे त्या सैन्यात असलेले बाकीचे आणि त्या सगळ्याचा सेनापती म्हणजे गणेश. मग तसं हे सगळे जीव जे आहेत त्या जीवाचं जे काही असेल ते सगळ्यात कल्याण करण्याचं काम तुम्ही करता. तुम्ही म्हणजे गणेश, तुम्ही म्हणजे सद्गुरू. दोन्ही आता गोष्टीचं समन्वय आला आणि मग तुम्हाला नमस्कार असो. कारण माझ्या जो काही जीवपणा ह्या जीवपणाची बाधा होण्याकरता जीवाचं ब्रह्माच्या ठिकाणी ऐक्य होण्याकरता तुमचाच उपयोग होणार आहे. तुम्ही योगनिद्रेतनं बाहेर आला तरच माझ्या जीवाची जी काही खरी स्वरूप स्थिती ती तिथं प्राप्त होईल. नाही तर हे स्वरूप अज्ञान आमच्याजवळ तसंच राहील आणि जीवपणानं आम्ही नामरूपाच्या ठिकाणी वर्तन करत राहू. नामरूपाला सत्य म्हणू, नामरूपाचा व्यवहार करू. याच्याकरता तुम्ही जर काही असेल तर माझ्यावर कृपा करा म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवित्व दुर्गी आडिला तो आत्मा शंभूने सोडविला तुझ्या स्मृती. एकंदरीत काय आहे की दोन गोष्टी आल्या. जोपर्यंत जीवपणानं आम्ही आहोत, जीवदशेत जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत या उत्तम पुरुषाला आत्मरूपानं सुद्धा आपल्याजवळ राहावंच लागेल. कारण जीवपणानं राहिला की उपाधी धारण करणार, उपाधी असली की आत्म्याला तिथे यावंच लागणार. आता तो सुद्धा एक प्रकारे काय झाला? उपाधीच्या बंधनात आला. त्याच्या ठिकाणी शुद्ध बुद्ध मुक्त हे सगळे लक्षण आहेत, पण उपाधी ना, आणि त्या उपाधीत धारणा झाल्यामुळं जोपर्यंत उपाधीचा भंग होत नाही आहे तोपर्यंत आहेच तो. जसा सूर्य आहे त्याच्या ठिकाणी तो अत्यंत स्वच्छ आहे, प्रकाशमान आहे, पण खाली असलेल्या पाण्याच्या भांड्यात जसा रंग आहे त्यात तो प्रतिबिंबित झाला. मग जसलं पाणी ज्या रंगाचं तसा नाही का त्यातला सूर्य दिसायचा. जर तुमच्या रंगात तिथं ठेवलेलं पाणी पिवळ्या रंगाचं असलं तर सूर्य कसा दिसायला लागला? पिवळा दिसायला लागला. हा पिवळा सूर्य किती दिवस राहील? किती काळ राहील? जोपर्यंत पिवळं पाणी तोपर्यंत राहील. हे पाणीच त्यातलं काढून टाकलं की संपलं. मग पाण्यानं प्रतिबिंबित झालेला सूर्य जसा त्या बंधनातच आहे प्रतिबिंब रूपानं, तसं हे तिथे आहे. आता त्याला काय केलं? उदाहरण दिलं की तुम्ही कसे आहात? तर जीवपणाला जे काही गुंतून टाकलेले त्यातनं काढणार आहात. आमच्या ठिकाणी जीवाला बांधून टाकणारं कोण आहे? तर त्रिगुण आहेत, सत्व रज आणि तम. हे त्रिगुण हेच त्रिपुर आहे, हे तीन पुर आहेत आणि त्यामध्ये हे सगळे गुंतलेलेच आहेत जीव. त्यांच्या ठिकाणी कोणाच्या ठिकाणी सत्वाचं आधिक्य आहे, कोणाच्या ठिकाणी रजाचं आधिक्य आहे, कोणाच्या ठिकाणी तमाचं आधिक्य आहे. मग सत्व जरी झाला तरी त्या सत्वगुणातल्या सुखानं आनंदानं त्यातल्या असलेल्या ज्ञानपणानं तो बांधलेलाच आहे. रजय बांधलेला आहे आणि तमय बांधलेला आहे. हे त्रिगुणाची झाडणी करण्याचं काम तुमच्याकडे. आता त्याला उदाहरण दिलं की हे जे त्रिपुर म्हणून होतं त्यात ह्याच्यानंतर काय झालं की मायासुरानं आपले 2 मित्र घेऊन ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून त्यांच्याकडून काय वर मागवून घेतला की अशी आम्हाला नगरी असावी की आम्हाला कोणी त्याचा त्रास देऊ नये. मग हे 3 नगरी त्या त्रिपुर, पुरी म्हणजे नगरी. मग ब्रह्मदेवाने सांगितलं तुम्हाला देतो वर, पण तुम्ही सद्धर्मानं वागत असाल तर. म्हणजे आम्ही काय करतोय आहे की, आणि खरंच ते काही दिवस सद्धर्मानं वागले, पण पुढं झाले उन्मत्त आणि मग लागले सगळ्याला, देवा ब्राह्मणाला ऋषीना सगळ्याला त्रास द्यायला लागले. आता हे म्हणले हे काय? मग गेले शंकराकडं, म्हणजे दिलाय त्या ब्रह्मदेवानं त्याला आशीर्वाद, पण आता तुम्ही बघा. कारण जे ऋषीमुनी असतात ते त्रिकालज्ञानी असतात, त्यांना कळालं की
की ह्याचा वध ह्यांच्याशिवाय नाही. शंकरच फक्त ह्या तिघाचा वध करू शकतात. त्यामुळं त्यांच्याकडेच गेले. पण शंकरालाही लक्षात आलं की ह्याला जर वध करायचा असेल तर पहिल्यांदा गणेशाचं वंदन केलं पाहिजे. कारण ह्या होत असलेल्या गोष्टीमध्ये जे काही महत्त्वाचं असतं ते महत्त्वाचंच आहे. इकडे कसं आहे तसं पाहायला गेलं तर गणेश तर पुत्र, पण त्याला जे काही अधिकार दिले त्या अधिकाराप्रमाणे तो आहे ना, त्या अधिकारातला आहे. जसं एखादा तुम्ही आम्हीच आपले शेतकरी माणसं किंवा कोणीतरी गावातली माणसं आणि आपलाच मुलगा तहसीलदार किंवा कलेक्टर असेल तर त्याच्या ऑफिसात जायला आपल्याला परवानगीच काढावं लागेल. येऊ का आताच म्हणावं लागेल. कारण का तो त्या पदावर येईन, त्याच्या त्या ऑफिसातला त्याचा अधिकार आहे. तुम्ही कधी जाता असं नाही होत. तिथं गेलं तर साहेबच म्हणावं लागेल तुम्हाला. करतो का रे म्हणायचं नाही. ते गप्प बसल, पण आपल्याला म्हणता येत नाही तसं. म्हणजे हे जसं आहे तसं तिथं तो अधिकार असल्यामुळं मग मात्र गणेशाची पूजा केली आणि मग त्या त्रिपुरातल्या ह्या तिघांचाही वध केला. म्हणून मग महादेवाला त्रिपुरारी म्हणतात. त्रिपुरारी नाव त्याच्यासाठी आलं. एकंदरीत काय आहे की जसं ते सगळं झालं मोकळं, आता देव ब्राह्मण ऋषीमुनी या सगळ्याला आपलं काय आता हायसं वाटायला लागलं. त्यांची नित्यकर्म चालली. तसं ह्या आत्म गुंतला होता तो या शंभूने जीवाच्या सोडवणुकीतून काय केलेलं आहे, सोडवलेलं आहे. तो कुठं गुंतला होता? या दुर्गाच्या ठिकाणी. मग जीवित्व दुर्गी म्हणजे हे जे त्रिपुर आहेत हे निस्त्या नगरीत राहिले नाहीत, त्यात त्यांचे दुर्ग आहेत ना. कोणचाही राजा झाला तर असं कुठेही राहतो का मोकळा? सगळ्या असलेल्या संरक्षित ह्याच्यामध्ये राहतो तो. मग संरक्षण करण्याकरता पूर्वी मोठमोठे किल्ले असायचे, बाजूनी मोठे तट असायचे आणि आत ह्यांचा अंतःपुर असायचा. म्हणजे बाहेरून परचक्र किती जरी आलं तरी ते तट फोडून लगेच ह्याच्या राहणीमानाच्या ठिकाणी येत नव्हतं. तसा हा जीव जो काय आहे तो दुर्ग आहे. त्याला या शंकराचं जे उपमा इथं दिली, गणेशाचे जे काही इथं रूपक दाखवलं ते म्हणजे सद्गुरुनाथ तुम्ही ह्या त्रिगुणातून जीवाला बाजूला केलं म्हणजेच मग हा आत्मा ह्याच्यातून सोडवल्यासारखा आहे. आता तो उपाधीचंच संपलं तर उपाधी नाहीच, मग आत्मा कुठं राहणार आहे? तो परमात्मा स्वरूपाशी एकरूप झाला. म्हणून शिवेशी कांटाळा गुरुत्वे तूची आगळा, तरी हळू माया जळा माझी तारुणी. तेव्हा एकंदरीत काही गोष्टी कशा असतात, त्याला एक बाजू निर्माण होते. त्याच्यात त्यांनी दाखवलं की ज्या अर्थी या शंकरानं गणेशाची पूजा किंवा गणेशाची स्तुती केल्यावरच तिथे गेले. मग तुलना केली तर तुम्ही नाही का गणेश शिवापेक्षा मोठे झाल्या, मग शंकरापेक्षा तुमचाच अधिकार मोठा. तसं या सगळ्यामध्ये हा जो काही आता गणेश सांगायचा आहे त्या रूपकात गणेश म्हणजे कोण? तर माऊलीच्या दृष्टीने सद्गुरू. मग सद्गुरू तुम्ही त्याहून मोठे झाला आणि त्या तुमच्या आगळेपणामुळं हा जो काही मायाजाळ आमच्या पुढं आहे, ज्या मायाजाळात आम्ही आता गुंतलेलो आहोत तो बाजूला निघणं कठीण. होतं काय की या मायेला जरी कळवून घेतलं आपण आणि त्याच्यासाठी साधना केली, कोणाला काय आवडती ती साधना सुरू झाली, ती माया म्हणते कर, ही माझ्यातलीच आहे. जे साधन करते ते सगळं मीच निर्माण केलेलं आहे आणि तू कितीही साधन करायला लागला तर माझ्यापासून अजून दूर गेलेलाच नाहीस. म्हणून आम्हाला वाटतं की आम्ही आता साधन करतो तेव्हा आता आमच्या मागचं हे सगळं सुटलं. तर ते म्हणले तुमचं साधनाचा काल आहे तोपर्यंत सुटलं, पुन्हा तुम्ही आलाच की आमच्याकडं. ह्या मायाजाळ आहे, या मायाजाळामधून सगळं जे तरुण जाण्याकरता श्रीगुरूचीच कृपा व्हावी लागते. जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानियासी तरी अखंड उजूची आहासी. एकंदरीत पाहता उदाहरणं अशी आहेत की श्रीगुरू
सगळ्यावर कृपा करणार आहेत. कारण यांचं जे काही अवताराला येणं आहे ते जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, सगळ्यासाठी ना. पण सगळे कुठे येतात त्यांच्याकडं? सगळे येत नाहीत. सगळे काय आहेत की त्यांना पाहून दुरून निघून जातात, दुसरीकडे निघतील, त्यांच्याकडं बघतसुद्धा नाहीत. म्हणजेच काय झालं, सगळ्याला ती गरज नाही. मग ज्यांना ज्यांना तुझ्या ठिकाणी गरज नाही म्हणजे तुला ते ओळखत नाहीत, तुझ्याकडे येत नाहीत, ते कसे आहेत तर ते तुझ्यापासून दूर आहेत. मग गणेशाच्या रूपकातून सांगितलं की तू त्यांना वक्रतोंड आहेस, म्हणजे तुझं तोंड त्यांच्यासाठी वाकडे, तू त्यांच्याकडे पाहतही नाहीस. आणि जे तुझ्याकडे यायला बघतात, तुझ्यावर प्रेम धारण करतात, तुझ्यावर श्रद्धा ठेवतात, निष्ठेनं तुझ्याकडे येतात, ज्ञानियासी तू अखंड उजूच्या आसी. आणि जर जे तुला जाणलेले आहेत मग ते मात्र तुझ्याकडे येतात, तेव्हा तूही त्यांना तेवढ्याच प्रेमानं घेतोस. कारण आता हे कसे तर जाणते न गुरु भजीचे, यातले ह्या वर्गातले. आता त्यांच्या दृष्टीने श्री गुरु म्हणजे कोण आणि यांना शरण गेल्यानं काय होतं हे कळालेलं आहे. असे जे ज्ञानी आहेत त्यांच्यासाठी तू मात्र सरळ आहेस. तेव्हा जे श्रीगुरूकडे येतात, बसतात, त्यांना श्रीगुरू त्यांचे जे जे काही अडीअडचणी असतात, त्यांचे जे शंका असतात त्या सतत निरसन करत असतात. त्यांना काही त्याच्यामध्ये काय आहे आडपडदा नाही. त्याला थोडंच सांगितलं आता नंतर पुन्हा किंवा याला वेगळं त्याला, असे दुमतही कधी नाहीत. अगदी जे असेल ते रेखीव शास्त्राधाराचंच बोलायचं. त्यांच्या मुखातून जे बाहेर पडतं ते शास्त्राधार, शास्त्राला धरून बोलत असल्यामुळं कोणताही जीव पुढं आला आणि त्यांनी त्याचे जे काही मनातले असेल ते विचारलं, जे काही शंका आहेत त्या विचारल्या की तो निशंक होऊन जातो. कोणतीही शंका, कोणतंही त्याच्या ठिकाणी काय आहे संदेहता राहत नाही. निसंदेह श्रीगुरु पुढं आल्यावर होत असतो. म्हणजेच काय झालं, तो जे काय आला तिथं कुठली तरी शंका घेऊन आला, पण शंकेचं निरसन झालं. अर्थात त्यांनी हेच माझं हित करणारे ते ओळखलं आहे म्हणून. आणि असे कितीतरी जग आहे की ते सगळे इकडे येत नाहीत, पाहत नाहीत. म्हणून गणेशा तू त्यांच्यासाठी वक्रतुंड आहेस आणि जे तुझ्याकडं आले त्यांच्याकडं तू सरळमुख असणार आहेस. दैविकी दिठी पाहता सानी, तरी मिलनोन्मिलनी उत्पत्ती पळयो दोन्ही लीलाची करीसी. आता जे जे काही आहे ते देवत्वाच्या ठिकाणी काही शक्ती आहे. सगळेच देव जे आहेत ते देवपणाला का आले तर कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या शक्तीचा त्यांच्या ठिकाणी भाव असतो. ते शक्तीचं त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य असतं आणि ते देव त्या त्या मानाने आपले आपले जे काय असेल ते आहे. कोणत्याही देवाची जी निर्मिती झाली ते कोणतं ना कोणतं तरी त्यांना या सृष्टी निर्मितीतलं आणि सृष्टी पुढं अव्याहत चालावी याचं नियोजन करून काम दिलेलं आहे. तेव्हा जेवढे देवदेवता आहेत त्या सगळ्या देवदेवतेला काय केलं तर प्रत्येक जे काही असलेले जीव आहेत त्या त्या जीवाचं जे जे काही असेल शरीरातले अवयव त्या अवयवाचं आधिपत्य करायला सांगितलं. ते तिथले तिथले आदिदैव आहेत प्रत्येक शरीराच्या ठिकाणी. तसं आपल्याही असलेल्या शरीरात जी काही बुद्धी, त्या बुद्धीची अधिदैवता कोण आहे तर गणेश आहे. बुद्धीचा देव आहे गणेश. ते काय आहे त्यांचा तो अधिकार आहे. आणि त्या अधिकारानं पाहिलं तर तुमच्या ठिकाणी काय होतं तर जी काही बुद्धी आहे ती बुद्धी तिचं जे काही उघडझाप आहे म्हणायचं त्याला. उघडझाप म्हणजे कशाची? ज्ञान. आम्हाला काय होत असतं कधी कधी श्रवणाला बसलं ना तर सगळं कळतं, सगळं कळतं. अगदी त्या जे काही चालला आहे तो विषय सगळा कळाला. प्रवचनाचा कळाला, कीर्तनाचा कळाला, चर्चेतल्या कळाला. 2-3 दिवसानं सगळंच विसरलं. काय काय म्हणजे आठवणच. मग हे जे काही आहे त्याच्यावर झाकण येत राहतं, ते सगळं होतच असतं. तेव्हा त्याला सांगितलं की तुमच्या उघड झापीत कशाच्या नजरेच्या
डोळ्याची जी काही उघडणं आहे आणि डोळ्याचं झाकणं आहे याच्याच सृष्टीची केवढी तरी उलाढाल चाललेली असते. कितीतरी सृष्टीची निर्मिती होते आणि संपन्न जातं. हे सगळं कसं आहे, उत्पत्ती प्रलय दोन्ही. म्हणजे तुमच्या या सगळ्या दृष्टीमुळं केवढं तरी उत्पन्न होत 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 जातं, जे काही संपलं आहे त्याचा प्रलय होतो. हे सगळं तुम्ही लीलाच करीशी हे सहज होतं. आता आपण पाहिलं की हे बुद्धीच्या ठिकाणी सहज होतं. बुद्धीत कोणतं होतं तर स्मरण आणि विस्मरण. म्हणजे आता ह्याला दुसरं नाव काय द्यायचं, संयोग आणि वियोग ह्या दोन्ही गोष्टी असतात. पण एक भाग असा आहे की असं काय करावं, असं का बुद्धीत ठेवावं, मग सारखं आठवायचं की पुन्हा विसरायचं, आठवायचं की. ते म्हणले जे जे आठवतं ते विसरलं म्हणजे पुन्हा आठवण्याची ओढ राहते. संयोगानंतर वियोग झाला तर पुन्हा संयोगाची ओढ राहते. संयोगाच्या ओढीमुळं अधिक चांगलं होतं, अधिक पुन्हा लक्षात राहण्यासारखं, पुन्हा त्याची काय बुद्धीची प्रगल्भता वाढते. म्हणून हे सगळं करावं लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यालाच यांनी काय आणखीन स्पष्टतेचं रूपक दिलं की तुमच्या डोळ्याच्या उघडझापीमध्ये या सगळ्या उत्पत्ती प्रलयाचे एवढे सगळे आहेत, ते सगळे क्रिया होत असतात. प्रवृत्तीकरणाचा चाळी उठली मदगंधा निळी, पूजी जशी नीलोत्पळी जीव भृंगाचा. आता जे काही आहे त्याच्यामध्ये गणेशाला 2 कान आहेत. त्यातला एक कान आहे ते प्रवृत्ती रूप दाखवला. प्रवृत्ती म्हणजे तुमच्या आमच्या ठिकाणी निर्माण होत असलेल्या संकल्पाच्या प्रेरणा. या सगळ्या कशा आहेत तर आतून काहीतरी संकल्प निर्माण होतात. त्यात पूर्वकालातले म्हणजेच आमच्या पूर्वसंस्कारातले काय असेल ते निघतं. पण पूर्वसंस्कारालाच जोडून असणारे पण समोर असलेल्या काही गोष्टीचे संस्कार निर्माण होतात, जे पूर्वीचंच आहे पण आता समोर दिसल्याबरोबर त्याचा लगेच उठाव होतो. या सगळ्यामध्ये काय होत असतं की जसं कशाच तरी फुलाचा सुगंधाचा एक ताटवा आहे किंवा कमळ आहे, त्याच्या सुगंधावून जर वारा व्हायला लागला तर तो वारा सगळीकडे काय होतं की सुगंध पसरत जातो. तसं हे नीलकमल म्हणजे निळ्या रंगाचं जे कमळ आहे, त्या निळ्या रंगाच्या कमळाचा सुगंध इतका बाहेर पसरला की त्याला दाखवलं मदगंध. मदगंध म्हणजे धुंद करणारा. असा जो निघायला लागला त्याला हे जीवभृंग काय झाले, आकर्षित झाले. जीवरूपी भ्रमर, जीवरूपी भुंगे. म्हणजेच प्रवृत्तीमध्ये निर्माण होत असलेल्या विषयाकडं हा जीव धावतो. भ्रमर कुणीकडे जातात, सुगंधाला बघून त्या फुलाकडं. तसं हे सगळे जीव आपले विषय भोगण्याकरता तिकडं तिकडं वळतात. याचं कारण आहे की तिकडचा सुगंध ह्याला आला. मग विषयाचं जे काही असेल आमच्या ठिकाणचं पूर्व अनुभव पाहिलं म्हणजे काय पाहिलं की चांगलं वाटलं, काय ऐकलं की चांगलं वाटलं, काय खाल्ल्यावर चांगलं वाटलं, कशाचं, हे पूर्वीचं थोडं थोडं आहे. त्याप्रमाणे समोर काही दिसायला लागलं की तिकडं आकर्षित होतोच. आणि त्यात हे सगळे जीवरूपी भुंगे परत परत तिथं जातात, परत परत त्यात गुंततात. हे प्रवृत्तीकरणामुळं म्हणजे प्रवृत्तीची जी काही आमच्या ठिकाणी उठाव असतो त्याने हे सगळं घडत असतं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.